25 मे 2024 रोजी आम्ही 23 गाढवांची सुटका केली आणि सोलापूर येथे 2 विटभट्ट्या गाढवांपासून मुक्त केल्या। संदर्भासाठी मागील महिन्याच्या सुरुवातीला एका विटभट्टी मालकानं आमच्या प्रेरणेने त्याची विटभट्टी गाढव मुक्त केली। सुटका करण्यात आलेल्या 23 गाढवांमध्ये 5 बछड्यांसह त्यांचं पुनर्वसन करण्यात आलंय। 20 गाढव माद्या असून 3 नर गाढव आहेत। 2015 मध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट युनिटने सांगली येथे विटभट्ट्यांवर काम करणाऱ्या गाढवांसाठी यांत्रिकीकरणाचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला। आम्ही विटभट्ट्यांवर यांत्रिकीकरणाची शक्यता तपासली आणि परिणामी 2 भट्टीमुळे 23 गाढवांना अभयारण्यात आणता आलं। हळूहळू सांगली येथे 2023 पर्यंत आम्ही विटभट्ट्यांचं यांत्रिकीकरण करू शकलो। कोरोना महामारीमुळे आम्ही हा प्रकल्प 3 वर्ष सुरू ठेवू शकलो नाही। गेल्या वर्षी 2023 श्री शशिकर भारद्वाज सिनियर सीडीएम सोलापुरात गाढवमुक्त विटभट्टी प्रकल्प वाढवण्याचा निर्णय घेतला। एकट्या सोलापूर जिल्ह्याच्या जवळपास 65 विटभट्ट्या आहेत आणि सुमारे 1200 गाढवांना अपुरं अन्न, पाणी आणि विश्रांतीसह अत्यंत उष्णतेमध्ये विटभट्टीवर भार टाकावा लागतो। काम करणाऱ्या गाढवांना विविध कल्याणकारी समस्यांचा सामना करावा लागतो, जसे की प्राण्यांची उपेक्षा, मारहाण, अयोग्य हार्नेसमुळे वेदना, अपुरे किंवा खराब पोषण, रोग, परजीवी आणि जखमी किंवा आजारी जनावरांना काम करण्यास भाग पाडलं जातं। अन्न, पाणी किंवा विश्रांतीसाठी विश्रांती न घेता अखंड उन्हात प्रचंड विटा उचलण्यासाठी गाढवांना मारलं जातं। हे ओझं सहन केल्यानं वेदनादायक चाफिंग जखमा, जखमी सांधे, थकवा, निर्जलीकरण आणि अगदी कोलमडे देखील होतं। गाढवांना दररोज 9 ते 10 तास काम करण्यास भाग पाडलं जातं आणि त्यांच्या पाठीवर जड विटा ओढल्या जातात, ज्यामुळे त्यांना दुखापत होते आणि पांगळे होतात। इतर प्रचलित समस्या म्हणजे आरोग्य सेवांची अनुपलब्धता आणि त्यांच्या गाढवांची चोरी। श्री शशिकर भारद्वाज आणि श्री भीमाशंकर विजापुरे सिनियर AWA यांनी गाढव मालक आणि विटभट्टी मालक यांच्याशी अनौपचारिक बैठकीनंतर आम्ही सोलापूर येथे 4 संभाव्य लाभार्थ्यांची निवड केली। आम्ही त्यांच्यासोबत 2दा खर्च लाभ विश्लेषण केलं। ते नेहमी आमच्याशी सहमत होते, पण समवयस्क आणि कौटुंबिक दबावामुळे त्यांना काही काळानंतर युटर्न मिळतो। श्री विजापुरे यांनी त्यांच्याकडे नियमित पाठपुरावा केलाय। मग आम्ही त्यांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मुलांचं कल्याण आणि त्यांचं भविष्य याबद्दल चर्चा सुरू केली। हे काम केलं आणि कौटुंबिक दबाव कमी झाला। 25 मे 2024 रोजी आम्ही 23 गाढवांची सुटका केली आणि 2 विटभट्ट्या गाढवांपासून मुक्त केल्या। संदर्भासाठी एका विटभट्टी मालकानं आमच्या प्रेरणेने त्याची विटभट्टी गाढव मुक्त केली। डॉक्टर चेतन यादव यांनी सर्व गाढवांची तपासणी करून त्यांना वाहतुकीचे फिटनेस प्रमाणपत्र दिले। डॉक्टर संगमेश्वर गोंड, श्री भीमाशंकर विजापुरे, श्री सोमनाथ देशमुख, श्री सुधाकर ओहळ, श्री अजित मोठे, श्री महेश क्षीरसागर आणि संकेत कदम यांनी सर्व गाढवांना वाहनावर चढवलं। श्री अजित मोठे आणि श्री विजापुरे यांनी सोलापूर ते HRB बेळंकीपर्यंत वाहनाद्वारे घेऊन गेले। अखेर सोलापूर येथील 2 विटभट्ट्या गाढव मुक्त झाल्यात। आता 18 कार्यरत गाढव, यात 5 गाढव गरोदर आहेत आणि 5 गाढवे यांचं उर्वरित आयुष्य आमच्या अभयारण्य बेळंकी येथे आनंदाने घालवतील।